जय भीम. आपण पाहता थेट वार्ता युट्यूब चॅनल. थेट वार्ता युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गेल्या 2-3 महिन्यांपासून बोधगया महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मनपूर्वक स्वागत करीत आज चेंबूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणाचं नेतृत्व माननीय प्रदीपजी आढांगळे साहेब करतायत. त्यांच्यासोबत माननीय ॲडव्होकेट भिंगारदेवे साहेब, क्रांती गाडे मॅडम, पवार साहेब असे अनेक नामवंत मंडळी, आंबेडकरी चळवळीतील नामवंत मंडळी या साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. या साखळी उपोषणाचा नक्की त्यांचा उद्देश काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण माननीय प्रदीपजी आढांगळे साहेबांकडे जात आहोत. साहेब, जय भीम. थेट वार्ता चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक आपलं आणि आपल्या सगळ्या टीमचं मनपूर्वक स्वागत. पहिल्यांदा नक्की जे आपलं हे साखळी उपोषण आपण सुरू केलेलं आहे, हे साखळी उपोषण नक्की कशा स्वरूपाचं असणार आहे? प्रथमतः आपल्या चॅनलच्या या ठिकाणी आम्ही आभार मानतो. या ठिकाणी ज्या पद्धतीने महाबोधी महाविहार संघर्ष समितीने गेल्या 1 महिन्यापासून हा साखळी उपोषणाचा जो उपक्रम चालू केला होता आणि त्याचं जे कॅम्पेनिंग चालू केलं होतं संपूर्ण चेंबूर आणि मुंबईभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे. बरेचसे कॉल मोठमोठ्या लोकांचे, त्याचबरोबर काही मंडळं, बुद्धविहार कमिट्या, सामाजिक कार्यकर्ते अशा बऱ्याचशा लोकांचा या ठिकाणी फोन येतात आणि ह्या कार्यक्रमासंदर्भामध्ये डिस्कशन होतं. आणि ह्या कार्यक्रमाचे महाबोधी महाविहार संघर्ष समितीचे आमचे आकाशजी साळवे आहेत, आमचे ऋतिकजी पवार साहेब आहेत, लिगल ॲडव्होकेट आपले भिंगारदेवे दादा आहेत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्या गोष्टी करत आहोत. क्रांतीताई आहे, अमोल आहे, अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत की त्या ऑर्गनायझेशनमध्ये जोडलेले आहेत. आणि आज मला वाटतं ह्या साखळी आंदोलनाचा पहिला दिवस आहे. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हे साखळी आंदोलन घेण्याचा उद्देश हाच आहे की पुढच्या महिन्यामध्ये 29 तारखेला हायकोर्टमध्ये जे 12 वर्षापूर्वी जे पिटिशन दाखल केलं होतं महाबोधी विहारासंदर्भामध्ये, तर त्याचा रिझल्ट येणार आहे. म्हणजे ते कोणाकडे आहे, कसं आहे किंवा कशा पद्धतीचं त्याच्यावर नियंत्रण असेल अशा पद्धतीचे येणार आहेत. तर गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ज्या पद्धतीने मुंबईभरामध्ये एक चांगलं वातावरण बोधगया या विषयावरती निर्माण झालेलं आहे, कान्याकोपऱ्यातून मोर्चे, आंदोलनं, सभा संमेलनं या ठिकाणी होत आहेत आणि चांगला असा उत्तम प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून तुम्हाला माहिती आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून सातत्याने टप्प्याटप्प्याने हे आंदोलन पुढे पुढे येत आहे. काही ठिकाणी बाउन्स होताना दिसत आहे. आज बराचसा कालावधी लोटल्यानंतर पण हा विषय समाजाने सोडलेला नाही. त्याच्यामुळं हा विषय जोपर्यंत महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात येत नाही, बीटी ऍक्ट 1949 हा रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही हा विषय चालूच ठेवणार आहोत. भले याला 5 वर्षाचा कालावधी लागून द्या, 10 वर्षाचा कालावधी लागून द्या किंवा आणखी 50 वर्ष लागून द्या, परंतु हा विषय जोपर्यंत महाबोधी बुद्धविहार आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेणार नाही तोपर्यंत हा विषय सोडणार नाही. हा विषय घेऊनच या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण म्हणजे नक्की किती दिवसांसाठीचं हे साखळी उपोषण असणार आहे आणि कोण कोण सहभागी होणार आहे? आपण सर याच्यामध्ये असं प्लॅन केलं होतं की 7 दिवसाच्या साखळी उपोषणाचं म्हणजे साप्ताहिक प्लॅन केलं होतं. परंतु स्थानिक पोलीस स्टेशन आणि डीसीपी साहेबांसोबत ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर थोडंसं मागे पुढे करत हे प्लॅन 4 दिवसावरती आलं आणि त्याची जी सुरुवात आहे ती 5, 6, 7, 8 जून अशा पद्धतीने झाली आहे. आणि 8 तारखेला याचा समारोप होणार आहे. आणि साखळी उपोषणामध्ये आपण काय केलंय की चेंबूरच नव्हे तर चेंबूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जसं लालडोंगर असेल, सिद्धार्थ कॉलनी असेल, वाशीनाका असेल, गोवंडी असेल, अशा बऱ्याचशा भागातील आपली जी काही टच मध्ये असलेली जी काही कार्यकर्ते आहेत यांच्यासोबत आपण डिस्कस केलं होतं. आणि असा ठराव एक पास करण्यात आला होता की 5 तारखेला चेंबूर लोखंडे मार्गची सगळी जी काही मुलं असतील, यंग मुलं विषय करून, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा जो विषय आहे त्या प्रमुख मोठ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु आजही तरुणांमध्ये या विषयाबद्दल थोडासा संभ्रम आहे की नक्की काय आहे हा विषय. त्याच्यामुळे आपला हा प्रयत्न चालू होता की जास्तीत जास्त यंग मुलं या ऑर्गनायझेशन मध्ये जुळतील आणि हा विषय जाणून घेण्यासाठी या साखळी उपोषणामध्ये कसे काय इन्व्हॉल्व्ह होतील याचा आपला प्रयत्न होता. तर त्या अनुषंगाने 5 तारखेला आपण चेंबूर लोखंडे मार्ग इन्व्हॉल्व्ह केलं होतं. 6 तारखेला गोवंडी, अशोकनगर, आनंदनगर, गौतम नगर अशा पद्धतीचे मुलं त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. त्याच्याबरोबर 7 तारखेला वाशी नाक्याची सगळी मंडळी या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. आणि 8 तारखेला ज्यावेळी समारोपाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये चेंबूरच नव्हे तर चेंबूरच्या आजूबाजू सगळीच लोक या ठिकाणी उभं राहणार आहेत आणि आपल्याला सहकार्य करणार आहेत. दुसरा एक छोटासा विषय आपण या ठिकाणी घेतला होता
की सायंकाळी समारोपाच्या वेळी मला वाटतं बऱ्याचशा मोठमोठ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये भीमराव आंबेडकर सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आम्ही प्रयत्न करतो की आनंदराज आंबेडकर सुद्धा त्या ठिकाणी आले पाहिजे. आमचे प्रयत्न चालले, कम्युनिकेशन चाललेत, पण ते दोघेही वरिष्ठ आमचे नेते या ठिकाणी येणार आहेत. तर 8 तारखेला 7-7:30 वाजता ज्या पद्धतीने सांगतेचा हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याच्यामध्ये चेंबूर आणि आजूबाजूच्या परिसरातून जवळजवळ 1,500-2,000 लोक आले पाहिजे असा आमचा प्लॅन चालू आहे. आणि ह्या संपूर्ण साखळी उपोषणाची जी सांगताय ही महाबुद्ध वंदनेने हजार लोकांच्या समक्ष मोठ्या लेवलला होऊन त्या ठिकाणी जी काही लोक या 4 दिवसामध्ये येणार आहेत ते फक्त येऊन आम्हाला हाय हॅलो करून किंवा नंबर देऊन जाणं हा आमचा उद्देश नाही. तर आमचा हाच उद्देश आहे की जी मंडळं आमच्या सोबत येणार आहेत, ज्या कमिट्या आम्हाला भेट देणार आहेत, जे कार्यकर्ते आमच्या सोबत असणार आहेत, त्यांना आम्ही हंबल रिक्वेस्ट सकाळपासून करतोय की तुम्ही फक्त भेट देऊन जाऊ नका, फोटो काढून जाऊ नका. तर ह्या ठिकाणाहून तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरी जाल, तुमच्या विभागात जाल, तुमच्या विहारांमध्ये जाल, त्यावेळेस मात्र या आंदोलनाची धार अधिक तेज करा आणि प्रत्येक विभागामध्ये हे आंदोलन चालू करण्याचा प्रयत्न करा. आंबेडकरी चळवळीतले जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेते म्हणा किंवा राज्य पातळीवरचे नेते म्हणा किंवा तालुका पातळी, जिल्हा पातळीवरचे नेते म्हणा, यांनी या आंदोलनाला काय सपोर्टिंग भूमिका घेतलेली आहे? तर कसं आहे की आता तुम्हाला आता मागाशी सांगितलं होतं की ही काय खूप मोठ्या ऑर्गनायझेशनची मंडळी नाही आहेत, ही सगळी गल्ली बोळा आंबेडकरी चळवळ म्हणून त्यांनी गल्ली बोळातले कार्यकर्ते आपण एकत्र हे केलेले आहेत. परंतु आज जवळजवळ बऱ्याचशा भारतीय बौद्ध महासभा असेल, वंचितचे आमचे कार्यकर्ते असतील किंवा आणखीन काही बरीचशी जी मंडळी जी वेगवेगळ्या पॉलिटिशियन पक्षामध्ये आरपीआयचे काही लोक येऊन गेलेले, अशा बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी येऊन समर्थन दिलेले, साथ दिलेले आणि ह्या पुढे ही सोबत राहतील अशी ग्वाही त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आज मला वाटतं जस्ट पहिलाच दिवस आहे. अपेक्षा आहे की ह्या येत्या काही दिवसांमध्ये विविध पक्षातील मोठमोठी नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील भेटी देतील आणि हा विषय मोठ्या लेवलला घेऊन जातील ही अपेक्षा आहे. आपण या आंदोलनाचे लिगल ऍडवायझर माननीय ऍडव्होकेट भिंगारदिवे सरांकडे जाणार आहोत. सर, हा सगळा कायद्याचा प्रश्न आहे, ऍक्टचा प्रश्न आहे. एकंदरीत राजकीय किंवा सत्तेची भूमिका पाहता, शासनाची भूमिका पाहता, दोन्हीकडच्या शासनाची भूमिका पाहता हे सगळं कायद्याच्या माध्यमातून तुम्ही एक ऍडव्होकेट म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे कशा दृष्टीनं पाहता? आता बघायला गेलं तर कायदा जे सांगतो आहे की प्रत्येक धर्माचे जे काय त्यांचे धर्मस्थळ आहे ते प्रत्येक धर्माचे आपल्या आपल्या स्वतःकडे आहे. मग आमच्यावरती हा अन्याय का? जर आम्ही भारताचे नागरिक आहोत तर मग आमच्याबरोबर हा दुजाभाव का? आणि सरकारने याच्यामध्ये खरं तर प्रोएक्टिव्हली ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टी सॉल्व्ह करायला पाहिजे. आंदोलन म्हणजे ही भूमिका म्हणजे ही वेळ यायलाच नको होती आमच्यावरती की आम्हाला या गोष्टीसाठी आंदोलन करायला पाहिजे. कारण आम्ही जर या भारताचे नागरिक आहोत आणि सगळ्यांना जर धर्म स्वातंत्र्य आहे संविधानाने दिलेलं, तर याच्यामध्ये पुढाकार घेण्याचं काम सरकारचं होतं आणि सरकारने ती इनिशिएटिव्ह घेऊन ते आम्हाला करून द्यायला पाहिजे. आता खऱ्या अर्थाने आणि प्रोटेस्ट करणं हा संविधानिक अधिकार आहे प्रत्येकाचा, ठीक आहे ना. शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट करणं हा संविधानिक अधिकार आणि त्याला कोणी हे करू शकत नाही किंवा तुम्ही का करता किंवा कुठलाही त्याच्यावरती बंधन घालू शकत नाही. कारण हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आणि तो शांततेच्या रीतीने होतोय ना. प्रत्येक आपला ज्या त्या विरोधामध्ये जर भूमिका काही घ्यायची असेल तर ते घेत आहेत, शांततेने घेत आहेत. त्यामुळे कुणाला याच्यामध्ये काय आक्षेपार्ह कुणी इंटरफेअर करावं असं काय वाटत नाही. आणि कायद्याच्या दृष्टिकोनाने ऑलरेडी बरेचसे त्याच्यावरती त्या गोष्टीवरती ऍक्शन झालेले आहेत आणि बेकायदेशीरित्या तिथे जे काही लोक आतमध्ये घुसून त्यांनी व्हायलन्स केलं किंवा कायद्याचा भंग केलेला आहे, तर अशा लोकांवरती पण कायदेशीर कारवाई होणार आहे. आम्ही पण त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मी पण बिहारचे जे राज्यपाल आहेत त्यांनी जे काही कृत्य तिथे केलं त्या अनुषंगाने मी पण लेटर पाठवलेले आहेत की त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून. तर आमची भूमिका आहे आम्ही आणि ते सोडणार नाही. जोपर्यंत ते बुद्ध विहार म्हणजे महाबोधी विहार आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहणार. बिहारमध्ये सध्या निवडणुका येऊ घातल्या 2-4 दिवस. आपण महाराष्ट्र विधानसभेचे बीएसपीचे उमेदवार होते, बरोबर आहे. आणि आता बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि महाबोधी बुद्धगया मुक्ती आंदोलन या दोन्हीकडे आपण राजकीय भूमिकेतून कसं बघतो? आता याच्यामध्ये माझा जो दृष्टिकोन आहे, आता इथे बुद्धविहार जर समजा आमच्या ताब्यामध्ये मिळालंच म्हणजे या सरकारने पुढाकार घेऊन
तर कदाचित आमचे लोक म्हणजे तो आमच्यावरती न्याय केला या भूमिकेमध्ये थोडंसं म्हणजे फेवरेबल ॲटमॉस्फिअर होण्याची शक्यता आहे. पण जर यांनी अशी जर भूमिका कायम ठेवली तर मग यांना आम्ही यांची जागा दाखवून देऊ. हे बुद्धविहार महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन समजा इथल्या सत्ताधाऱ्यांनी नाही न जुमानता मुक्त केलं नाही तर आंबेडकरी चळवळी म्हणून तुम्ही आंतरराष्ट्रीय दबाव किंवा बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय दबावाचं काही नियोजन केलेलं आहे. तसं नियोजन तरी आम्ही आतापर्यंत तरी नाही केलेलं प्रॅक्टिकली स्पीकिंग. पण जर तशी आम्हाला वेळ आलीच तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती विचार करू. कारण हा इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाण्याचा तो प्रश्न आहे. जरी आम्ही भारतीय आहोत, भारतामध्ये राहत आहोत, बुद्धिस्ट आहोत, पण इथे जर समजा एका विशिष्ट जमातीवरती अन्याय होत असेल तर मग त्यासाठी आम्हाला जर पुढचं पाऊल काय उचलायची वेळ आली तर निश्चितपणे आम्ही तो विचार करू शकतो. धन्यवाद आपल्या सर्वांचे. आपण थेट वार्ता चॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.